नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण सगळेजण सुश्रुत शारीरस्थान बघत आहोत. सुश्रुत शारीरस्थानामध्ये पहिले 2 अध्याय आपण पाहिले. गर्भावक्रांती शरीर हा तिसरा अध्याय आता आपण बघत आहोत. दुसऱ्या नंबरचा श्लोक बघा. सौम्यम शुक्रम आर्तवम आग्नेयम. शुक्र हे सौम्य असतं, आर्तव हे आग्नेय गुणाचं असतं आणि त्यामुळेच आधी आपण यापूर्वीच पाहिलं की जे गर्भधारणा करायची आहे त्याच्या आधी अ, 1 महिनाभर ब्रह्मचारी राहायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुरुषाने क्षीर, घृत असे शीत पदार्थ सोम गुणयुक्त, सोम म्हणजे शीत, सोम म्हणजे हा चंद्राचा पण पर्याय आहे. तर सोम गुणयुक्त, सोम हे कफाला सुद्धा आलेला शब्द आहे, कारण जे जे शीत आहे त्या गोष्टीसाठी तो आलेला पर्याय आहे. तर अशा शीतगुणात्मक गोष्टी खायला सांगितलेल्या आहेत आणि आर्तव आग्नेय, तर त्या आर्तवाची वृद्धी आणि किंवा आर्तव ते प्रॉपर पद्धतीने तयार व्हावं म्हणून त्याला तैल, माश वगैरे असे स्त्रीने खायला सांगितलेले. तर सौम्यम शुक्रम आर्तवम आग्नेयम इतरेषाम अपि अत्र भूतानां सान्निध्यात अस्ति मुनाम विशेषेण परस्पर उपकारात परस्पर अनुप्रवेशाच. तर हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत की शुक्र, आर्तव आणि इतर भूत म्हणजे पंचमहाभूत या सगळ्यांच्या परस्पर उपकार केल्याने म्हणजे एकमेकांमध्ये ते मिसळून गेल्याने, एकमेकांमध्ये अनुप्रवेश म्हणजे एकमेकांमध्ये मिसळून गेल्याने आणि एकमेकांवर उपकार केल्याने म्हणजे एकमेकांचं सहकार्य केल्याने असं सगळे ती क्रिया घडून येते, तेव्हा तो गर्भ तयार होतो. म्हणजे फक्त शुक्र आणि आर्तव एकत्र आल्याने होत नाही, तर त्या भूतांच्या 2 गोष्टी होतात, परस्पर उपकारात परस्पर अनुप्रवेशाचे. तर असं विचारलं जाऊ शकतं की बा भूतांच्या सान्निध्यात आणि परस्पर उपकारात परस्पर अनुप्रवेशाच म्हणजे सान्निध्य येतं, त्याच्यात परस्पर उपकार होतात. एकमेकावर उपकार करणे म्हणजे कशाला म्हणतो आपण उपकार करणे, की आपण काहीतरी मदत केली, सहकार्य केलं, त्याला उपकार. तर ते सगळे पंचमहाभूत एकमेकांना सहकार्य करतात, परस्परांमध्ये मिसळतात आणि गर्भाची होते. मग तिथे पुढे बघा, पुढच्या श्लोकाची जी ओळ आहे, आता हा पॉईंट नोट्समध्ये नाही आहे, त्यामुळे मुद्दाम सांगतोय. काही गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये नसतील त्या ॲड करायच्या आहेत. मी वारंवार तेच सांगतोय की यावेळी आपण थोडंसं व्यवस्थित डिटेल जातोय, अशा पद्धतीने जातोय की तुम्हाला यानंतर पुढे काहीच त्याच्यात ॲड करायची शक्यतोवर 99% गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आपण पुढे जातोय. तर त्यामुळे पुढे काय आहे, तत्र स्त्री पुंसयोः संयोगे तेजः शरीरात वायुरुदीरयति, की स्त्री पुरुषाच्या संयोगामुळे शरीरामध्ये वायू काय उदिरित करतो, तर तेज उदिरित करतो. तर ही रिकामी जागा भरण्यासाठी श्लोक येऊ शकतो. तत्र स्त्री पुरुषयोः संयोगे डॅश डॅश शरीरात वायुरुदीरयति. आणि अशा पद्धतीने मग गर्भ, शुक्र, आत्मा, ओज, तेज अशा पद्धतीने त्याचे ऑप्शन असतील. तर इथे तेज आलेले जे जनरली काय वाटेल आपल्याला, तत्र स्त्री पुरुषयोः संयोगे डॅश डॅश शरीरात उदीरयति. तर बीज उत्तर असेल तर आपल्याला बीज वाटू शकतं, शुक्र वाटू शकतं, गर्भ वाटू शकतं, पण तिथे शब्द काय आलेला आहे, तेज आलेला आहे. मग त्यानंतर ततस्तेजो अनिल सन्निपाता शुक्रम च्युतम, की त्या वायूच्या आणि तेजाच्या योगाने शुक्र बाहेर पडतं. मग योनी अभिप्रतिपद्यते, योनीमध्ये येतं, संसृज्यते अर्थवेन. आणि तत अग्नि शोम संयोगात संसृज्यमानो गर्भो गर्भाशय मानुप्रत. तर ह्या अग्नि शोम संयोगात काय तयार होतं, असा एक दुसरा प्रश्न येईल. आता पहिला MCQ एवढाच आहे, तत्र त्रिपुरुषयो संयोगे तेज. दुसरा MCQ या श्लोकात आहे की तत अग्नि शोम संयोगात संसृज्यमानो गर्भो गर्भाशय, की अग्नि शोम संयोगाने काय तयार होतं, तर तो गर्भ तयार होतो. आणि मग त्या गर्भाच्या मध्ये क्षेत्रज्ञ, वेदयिता, स्प्रष्टा, घ्राता, द्रष्टा, श्रोता, रसयिता, पुरुष, स्रष्टा, गंता, साक्षी, घ्राता, वक्ता. तर हे सगळे जे काही कुठल्याही नावाने तुम्ही त्याला ओळखा, हे सगळे त्याचे पर्याय आहेत. त्यानंतर दैव संयोगात दक्षयो, अव्यय, अचिंत्य असे पण त्याचे पर्याय त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर हे सगळे आत्म्याचे पर्याय, तुमच्या नोट्समध्ये चुकून ते गर्भाचे पर्याय म्हणून दिलेले आहेत, तर ते गर्भाचे पर्याय नसून हे सगळे आत्म्याचे पर्याय आहेत. पुन्हा एकदा नीट सांगतो, तुमच्या नोट्समधला पहिलाच पॉईंट जो आहे, जो तुम्हाला दिलेले आहेत, त्यात गर्भ पर्याय म्हणून दिलेला आहे, तो गर्भ पर्याय नसून तो आत्म्याचे ते सगळे पर्याय आहेत. त्यानंतर श्लोक नंबर 4 मध्ये तत्र शुक्र बाहुल्यात पुमान आर्तव बाहुल्या स्त्री. हे आपण आपल्याला माहिती आहे की शुक्राचा आधिक्य असेल तर मुलगा होतो, आर्तवाचा आधिक्य असेल तर स्त्री होते, आणि साम्यात उभयो नपुसकम, की दोघांचं साम्य असेल तर नपुसक अपत्य जन्माला येतं. त्यानंतर मग ऋतुकाल किती असतो, ऋतुस्तु द्वादश रात्रम भवती दृष्टार्थव, हा अदृष्टार्थव अपि एके भाषन्ते, म्हणजे
की ऋतुस्तु द्वादश रात्रम, की एकदा पिरियड सुरू झाले पाळीचा पहिला दिवसपासून ते 12 दिवसापर्यंत ऋतुकाल असतो असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. आधुनिक मतानुसार 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं आणि साधारणतः ते 72 तास ओव्हम जिवंत असतं. म्हणजे तिथून पुढचे 3 दिवस 14, 15, 16, 17. तर त्याच्या आधीचे आता ते ओव्ह्युलेशनचा पिरियड प्रत्येकामध्ये भिन्न भिन्न असू शकतो. म्हणजे 14व्याच दिवशी होईल असं नाही, एक ॲव्हरेज 14व्या दिवशी होतो. म्हणजे साधारणतः एक 10वा दिवस ते 17वा दिवस, 18वा दिवस असा हा जो आहे हा गर्भधारणेसाठी अतिशय उत्तम काळ समजला जातो. त्यामुळे अनेकदा इन्फर्टिलिटीच्या ज्या केसेस असतात तर त्याच्यामध्ये असं होतं की नवऱ्याचा टुरिंग जॉब असेल, कुठे बाहेरगावी सारखे दौरे असतील, तर बरेच महिने असं होत राहतं की या पिरियडमध्ये त्या दोघांचा कॉन्टॅक्टच येत नाही आणि मग गर्भधारणा राहत नाही आणि हे चिंता करत बसतात की अरे असं होतच नाही आहे. तर त्यामुळे व्यवस्थित आपण त्यांची हिस्ट्री प्रॉपर घेणं गरजेचं असतं. कधी कधी काहीच प्रॉब्लेम नसतो आणि मग ढीगभर तपासण्या होतात, सगळे येतात आणि कुणी हे साधे साधे प्रश्न त्यांना विचारतच नाही की बाबा कसं आहे तुमचा जॉब, काय नाही, कसं आहे, काय होतं आहे तुमच्यात. तर हे सगळ्या गोष्टी ॲज अ डॉक्टर आपल्याला सगळ्या गोष्टी हिस्ट्री ही सगळी गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. साधारणतः काय होतं या गोष्टी विचारायला व्यवहारात असं दिसतं डॉक्टरच जास्त लाजतात की ते हे असं कसं विचारायचं वगैरे. पण आपल्याला हे आपल्यावर असतं. जितकं आपण सहजतेने आणि मोकळेपणाने हे विचारू तितक्या सहजतेने समोरच्याला त्याचं काही ऑड वाटत नाही. आपण जितकं त्याला असं गूढ करून विचारू किंवा आपणच लाजत असू तर मग समोरच्याला पण तेवढंच ऑकवर्ड वाटणार आहे. त्याच्यामुळे आपण किती मोकळे आहोत आणि आपला हेतू किती साधा सरळ आणि त्यांना मदत करण्याचा आहे अशा पद्धतीने आपण ती सगळी हिस्ट्री घेतली पाहिजे. तर आता मूळ मुद्द्यावर येऊ परत. 12 रात्री असं म्हटलेलं आहे. भावप्रकाशाने याच्यात करेक्शन केलेलं आहे, तिथे कुठेतरी नोट डाऊन करून घ्या तुम्ही. भावप्रकाशाने 16 रात्री असा तो ऋतुकाल सांगितलेला आहे. ऋतुस्तु द्वादश रात्र जे सुश्रुतांनी म्हटलंय, भावप्रकाशाने त्याला षोडश रात्री असं म्हटलेलं आहे आणि ते थोडंसं जास्त ॲप्रोप्रिएट वाटतं किंवा कालसुसंगत बदल पण झालेले असतात. पण आता दुसरा महत्त्व आहे खालचा, तर तो जास्त आहे की अदृष्ट अर्थवापी असती ते एके भाषण. ते काही लोक म्हणतात की बाबा अदृष्ट अर्थ असताना म्हणजे दृष्टी म्हणजे अर्थ दिसलेला नाही आहे आणि तरी पण ऋतुकाल आहे असं पण काही लोक म्हणतात आणि नंतर त्यांनी त्याला खोडलेलं नाही आहे बघा. नंतर त्यांनी त्याला खोडलेलं नाही आहे. तर काही ठिकाणी मग कसं असतं की जसं आपण चरकामध्ये पाहिलं की काही लोक म्हणतात की आवी येत नसेल तर मुसळ चालव वगैरे वगैरे. पण नाही तसं नाही करायचं असं अत्रे यांनी सांगितलं आहे. मग तिथे त्याला खोडलं त्यांनी. पण मग नुसतंच असं सांगून सोडून दिलं याचा अर्थ त्यांची कुठेतरी याला सहमती आहे असा त्याचा अर्थ होतो की जर तेवढं सांगून सोडून दिलं तर. कारण काय व्यवहारातही असं दिसतं ज्यावेळी बालविवाह वगैरे व्हायचे तर बऱ्याचदा मेनार्च व्हायच्या आतच मुली प्रेग्नंट व्हायच्या. म्हणजे की पाळी सुरू झालेली नाही आहे पण डायरेक्ट प्रेग्नन्सी आली. मग असं कसं झालं तर अदृष्ट अर्थव्यापी इथे एके भाषण. ते बऱ्याचदा काय होतं की गर्भिणी असेल, गर्भिणी सुतिका असेल की बाबा डिलेवरी झालेली आहे आणि बाळ पितंय अंगावर आणि तोपर्यंत पिरियड सुरू झालेले नसतात आणि त्या दरम्यान पिरियड सुरू न होताच प्रेग्नन्सी राहिलेले असे तर कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे अदृष्ट अर्थवे आपी असती ते के भाषण ते. तर त्यामुळे आणि असं काही नाही ते जे म्हणतात की या पिरियडमध्ये 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन आहे, हे नॉर्मल फिजिओलॉजी. पण ओव्ह्युलेशन हे कधीही होतं. माझ्याकडे स्वतःकडे 2 केसेस अशा आहेत की मी 5व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालेलं आहे आणि 28व्या दिवशी पण ओव्ह्युलेशन झालेलं आहे. अशा 2 केसेस मी स्वतः ट्रीट केलेल्या आहेत की 5व्या दिवशी पण ओव्ह्युलेशन झालं आहे त्यांच्यामध्ये आणि 28व्या दिवशी ओव्ह्युलेशन होऊन पण प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे ह्या टोटली वेगळा भाग आहे की महिनाभर चरकांनी पण सांगितलेलं आहे की ऋतुकाल हा 10-12 दिवस नाही तर तो महिनाभर असू शकतो. म्हणजे कधीही प्रेग्नन्सी राहिला असं काही नसतं आणि त्याच्याचमुळे कॅलेंडर मेथड जी आहे आता थोडंसं त्या विषयाला अनुषंगून सगळ्याच गोष्टी सांगून देतो. म्हणजे तो जो पॉईंट आहे तो सगळं साकल्याने आपल्याला लक्षात येतो. तर आपल्याला केवळ इथला एवढा एक MCQच पाठ नाही करायचं तर आपल्याला बाकीचे पण MCQ पाठ करायचे आणि आपल्याला नॉलेज पण असलं पाहिजे की हा विषय काय आहे, कसा आहे, आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे, इन जनरल काय सांगितलेलं आहे. म्हणजे काय होतं असा जर अप्रोच ठेवला ना तर साकल्याने अभ्यास होतो, आपलं नॉलेज वाढतं, नुसती इन्फॉर्मेशन गॅदर होत नाही. नाहीतर हे काय होतं MCQचे बुक्स आणि सगळ्या गोष्टींमध्ये नुसती इन्फॉर्मेशन खूप येते आपल्याला, हे असं सांगितलं आहे, असं सांगितलं आहे, असं सांगितलं. पण त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच काय आहे, त्याला वापरायचं कसं, त्याचा उपयोग कसा होणार आहे, त्याला आपल्याला
भविष्यामध्ये कसं उपयोगी पडणार आहे या सगळ्या गोष्टी, तर हे आपल्याला कळत नाही. तर त्याच्यामुळे हा असा ॲप्रोच ठेवला पाहिजे. तुम्ही अभ्यास तर केलाच पाहिजे, पाठ तर केलंच पाहिजे, सुश्रुतांनी काय सांगितलं, भावप्रकाशाने काय सांगितलं हे माहिती असलंच पाहिजे, पण याचा प्रॅक्टिकल ॲप्रोच पण माहिती असला पाहिजे. त्यासाठी सांगतो की हे जी कॅलेंडर मेथड मागे एक सांगितली जाते कॉन्ट्रासेप्शनच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत तुम्हाला स्वस्त वृत्तामध्ये पुढे येतील, म्हणजे तुम्ही आधी शिकलेला आहात पण आता आपल्या क्लासमध्ये पुढे येतील. तर त्या मेथड्सपैकी एक कॅलेंडर मेथड असते. म्हणजे बाबा ओव्ह्युलेशन हे 14व्या दिवशी होतं असं गृहीत धरून त्याच्यात 3 दिवस 4 दिवस आधी, त्याच्या 4 दिवस नंतर, म्हणजे 10 ते 18 हा सेफ, म्हणजे या पिरियडमध्ये कॉन्टॅक्ट येऊ द्यायचे नाही. या पिरियडमध्ये कॉन्टॅक्ट येऊ द्यायचे नाही. आणि या व्यतिरिक्त म्हणजे 4था ते 10वा दिवस आणि 18वा ते पुढे पाळी येईपर्यंतचा दिवस, या दरम्यान कॉन्टॅक्ट आला तर प्रेग्नन्सी राहत नाही आणि मग कॉन्ट्रासेप्शन होतं. अशी जी मेथड आहे तिचा फेल्युअर रेट जवळपास 60% आहे. 60% फेल्युअर रेट आहे तिचा, म्हणजे फक्त 40% त्याचा सक्सेस रेट. याच्यावरून काय लक्षात घेतं की 60% केसेसमध्ये ओव्ह्युलेशन 14व्याच दिवशी होईल असं नाही. शरीर हे कसं काम करतं, शरीर हे फीडबॅक मेकॅनिझमवर काम करतं. आपलं शरीर फीडबॅक मेकॅनिझमवर, म्हणजे जशी परिस्थिती असेल त्याच्यानुरूप शरीर स्वतःला बदलतं. आता आपण किती कम्फर्टेबल असतो भारतामध्ये, हेच बर्फाळ प्रदेशामध्ये जर आपल्याला नेऊन सोडलं तर मग आपल्याला कम्फर्टेबल राहू का नाही. फोटो काढण्यापुरतं ठीक आहे, फिलिंग क्रेझी वगैरे वगैरे, बर्फाचा गोळा, पण तिथे जर रोज राहा म्हटलं तर आपल्याला जमेल का, नाही जमणार नाही. पण अशी परिस्थितीच आली की आपल्याला त्याच्यातच राहावं लागतंय, तर आपलं शरीर त्याच्याशी सुद्धा ॲडजस्ट करून घेतं. किंवा मग वाळवंटात जरी ठेवलं आपल्याला 50 डिग्रीमध्ये, तर आपल्याला आवडेल का नाही, अजिबात नाही आवडणार. पण आपल्या शरीराला जर तसंच परिस्थिती आली तर ते शरीर त्याच्याशी पण ॲडजस्ट करून घेतं, जुळवून घेतं. तर सांगायचं तात्पर्य काय, शरीर हे फीडबॅकवर काम करतं. जसं बाहेरचं वातावरण असेल तसं ते स्वतःला जुळवून घेतं. बाहेर थंडी असेल तर पायलो इरेक्शन होतं, अंगावर काटा उभा राहतो, पांघरून घ्यावंसं वाटतं, हातपाय जवळ येतात आपल्या, आत आपोआप हुडहुड हुडहुड शरीराची हालचाल होते आणि शरीर स्वतःचं टेम्परेचर वाढू लागतं. आणि बाहेर गरमी जास्त असेल तर शरीर परस्पिरेट करतं, घाम यायला लागतो आणि त्या सरफेसमुळे त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन होऊन शरीराचं टेम्परेचर नॉर्मलला ठेवलं जातं. तर हे फीडबॅकवर काम करतं. त्याच्यामुळे जेव्हा शरीराला लक्षात येतं आता गर्भधारणा करणं हे तर शरीराचं नैसर्गिक कर्तव्य आहे, म्हणजे निसर्गच आहे तो. तर त्याच्यामुळे गर्भधारणा होणे एक याच्यासाठीच पुनरुत्पादन हे एक व्यक्तीची प्रत्येक प्राण्याची हेच असते, म्हणजे नॅचरल डिझायरच आहे ती. तर त्याच्यामुळेच इतकं स्पर्म्स दिलेले असतात, एवढे सगळे ओव्हम्स दिलेले असतात. तर त्यामुळे जेव्हा शरीराला लक्षात येतं की नाही या पिरियडमध्ये काही ते ओव्ह्युलेशन होत नाही आहे, पण शुद्ध शुक्र त्याआधी त्यानंतर येतं, तर ते आधी ओव्ह्युलेशन करून घेतं किंवा नंतर ओव्ह्युलेशन करतं शरीर आणि मग गर्भधारणा होते. असंही बऱ्याचदा होतं. येस, तर ऋतुस्तु द्वादश रात्रं भवति दृष्टार्थ वा अदृष्टार्थ वापि अस्ति इति एके भाषन्ते. आणि ऋतुस्तु द्वादश निशा पूर्वो अस्ति त्रिस्त्र निंदितः, की 12 रात्र आहे त्यातल्या पहिल्या 3 ज्या आहेत त्या निंदित आहेत असंही त्यात सांगितलेलं आहे. पहिल्या 3 निंदित असतात असंही सांगितलेलं आहे. तर हे वाग्भटांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग ऋतुमती स्त्रियाचे लक्षण आलेले आहेत. तर ऋतुमती स्त्रीचे लक्षण हे व्यवस्थित दिलेले आहे. सुश्रुत शारीर 3, चरक शारीर 4, वाग्भट शारीर 1. आणि कशी कशी असतात सुश्रुतानुसार पीन प्रसन्न वदना, प्रक्लिन्ना आत्ममुख द्विजा, भुज कुचस्थन, श्रोणी नाभी उरु जगन स्पिक स्फुरण, हर्ष उत्सुकयुक्त, नरकामा, प्रियकथा. म्हणजे ही ऋतुमती लक्षण म्हणजे काय की जिचे गते पुराणे रजसी नवयच्या अवस्थेत आहे, म्हणजे की जुनं तिचं रजस्राव होऊन गेलेला आहे आणि आता 4थ्या दिवशी 5व्या दिवशी ऋतुस्नात होऊन ती गर्भधारणेची इच्छा आता जिच्या मनामध्ये आहे, अशी ती स्त्री म्हणजे ती ऋतुमती स्त्री. मग ती हर्ष उत्सुकयुक्त अशी ती असते, कारण गर्भधारणेसाठी तिची नैसर्गिक प्रवृत्ती असते. क्षाम प्रसन्न वदना, श्रोणी पयोधर स्फुरण, स्रस्त्राक्षी कुक्षी पूसकामा, चरकांनी गते पुराणी रजसे नवेचे अवस्थित आहे असं सांगितलेलं आहे. शुद्ध स्नाता. आता यात जसं ही लक्षणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तसंच कुणी हे सांगितलं की गते पुराणे रजसी नवच्या अवस्थित आहे असं ऋतुमतीचं लक्षण कुणी केलेलं आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. मग त्यावेळेला आपल्याला चरक असं त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग आर्तवकाल तद्वर्षात द्वादशात काले आणि यातः पंचाशते क्षयम. 12व्या वर्षी आर्तवकाल सुरू होतो आयुर्वेदानुसार आणि 50व्या वर्षी आर्तव क्षय होतो. म्हणजे मेनार्च आणि मेनोपॉज. 12व्या वर्षी मेनार्च, 50व्या वर्षी मेनोपॉज असं सुश्रुतांनी सांगून ठेवलेलं
आहे. त्यानंतर मासेन उपचितं कालं धमनीभ्यां तदार्तवम् ईषत् कृष्णं विगंधम च वायुर्योनिमुखम नियत. तर त्याचं वर्ण सांगितलेलं आहे थोडासा. ईषत् कृष्ण विगंधम, ईषत् कृष्णम विगंधम असा त्या आर्तवाचा वर्ण सांगितलेलं आहे की थोडासा काळसर असणारा तो असतो. आणि आता इथे वरती जे मेनोपॉजचं वय सांगितलंय की 50 वर्ष, तर आणि मेनार्चं 12, तर हे बऱ्याच ठिकाणी हे कमीकडे यायला लागलंय. 3री 4थीतल्या मुलींना सुद्धा मेनार्च व्हायला लागला. ही सिरियस कंडिशन आहे. हे का बरं होतंय की नको त्या वयात नको त्या गोष्टी लवकर लवकर समजायला लागल्यामुळे लैंगिक भावना आणि लैंगिक वाढ लवकर होते मुलांची आणि मेनार्च लवकर येतो आणि मेनोपॉज पण लवकर यायला लागलाय खूप स्त्रियांना. 38, 40, 42 मध्येच मेनोपॉज होतो. हे पण अनैसर्गिक आहे, कारण स्त्रियांमध्ये आर्तवस्राव होणं हे खूप आवश्यक आहे. पुढे जाऊन आपल्याला चिकित्सा स्थानामध्ये येणार आहे. तुम्ही आत्ताच वाचला असेल कदाचित मधुमेहामध्ये, प्रमेह अध्यायामध्ये डल्लानाने म्हटलेलं आहे की मासानुमासिक स्त्रियांना पाळी येत असल्यामुळे स्त्रियांना प्रमेह होत नाही. स्त्रियांना प्रमेह होत नाही आणि ते बहुतांश तथ्य आहे त्याच्यामध्ये की जोपर्यंत मेन्स्ट्रुएशन चालू आहे तोपर्यंत स्त्रियांना डायबिटीस होण्याचं प्रमाण खूपच कमी प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो गृहीत गर्भेची लक्षणं आहेत. तर त्याच्या आधी सद्यो गृहीत गर्भेची लक्षणं आहेत. सद्यो गृहीत गर्भिणीची लक्षणं ती दिलेली आहेत. सद्यो गृहीत गर्भाया लिंगानी श्रम ग्लानी, तिचा पण कंपॅरेटिव्ह चार्ट आपल्याला दिलेला आहे नोट्समध्ये. श्रम ग्लानी पिपासा सक्तिसदन शुक्र शोणित अवबंध आणि स्फुरणश्च योने हे सुश्रुतांनी सांगितलेली लक्षणं आहेत. वाग्भटांनी सुद्धा जवळपास त्या स्वरूपाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये हृदस्पंदन आणि गुरुत्व ही 2 लक्षणं थोडीशी ॲड केलेली आहे. चरकांनी अंगसाध हे लक्षण थोडंसं सांगितलेलं आहे. श्रमऐवजी अंगसाध म्हटलेलं आहे. निष्ठीविका एक लक्षण त्यांनी ॲड केलेलं आहे की थुंकण्याची इच्छा होणं आणि हृदयस्पंदनऐवजी त्यांनी हृदय व्यथा असा शब्द वापरलेला आहे. तर असे थोडेसे जरा लक्षणं सगळ्यांना एकच सांगायची होती. सगळ्यांनी थोडी आपल्या पद्धतीने मायनर 19-20 चेंज केलेलं आहे, पण आपल्याला ते तिन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मग व्यक्तगर्भेची लक्षणं आलेली आहेत पुढे. स्तनयो कृष्णमुखता म्हणजे की कालांतराने आता हे सद्यो गृहीत गर्भा म्हणजे काय लक्षण आहे की ऋतुमती आहे आणि तिने गर्भधारणा झाली, शुक्र शोणित संयोगाने गर्भधारणा झाली आणि ते झाल्या एक पुढच्या 2-3 दिवसामध्ये तिला 4 दिवसामध्ये जाणवणारी लक्षणं किंवा सद्यच की बाबा काल झाली गर्भधारणा झाल्या असं जे तिच्यात अंतरंगात बदल उमटतात ते तसे बदल ते आहेत. आणि व्यक्तगर्भा म्हणजे की मग तोपर्यंत 1-1.5 महिना 2 महिने निघून गेलेले असतात आणि अनार्थ वगैरे हे लक्षण दिसलेलंच असतं ऑलरेडी आणि त्याच्यातून मग पुढे काय जे लक्षणं होतात व्यक्तगर्भेमध्ये, तर हे चरकानुसार अनार्थ हे लक्षण इथे राहिलेले आहे लिहायचं. तर ते आपण शारीर स्थानामध्ये बघितलं होतं, तर ते तिथे अनार्थ हे लक्षण त्याच्यामध्ये ॲड करून घ्या या चार्टमध्ये. बाकी मग स्तन कृष्णमुखता, रोमराजी, अक्षिपक्ष्म सम्मिलम, अकामतश्च छर्दयती, विनाकारण उलटी होणं. तर हे बॉलिवूडनी वगैरे हे फार फेमस केलेलं आहे की उलट्या झाल्या की हां झालं प्रेग्नन्सी. शुभगंध, उद्वेग, प्रसेक, सदन ही सगळी लक्षणं व्यक्तगर्भेची आहेत. वाग्भटांनी पण कृष्णचुको, क्षामता, रोमराजी, मूर्छा, वमन, आरोचक, प्रसेक, सदन, जृंभा, अम्ल इष्टता, खट्टे खाने की इच्छा हे पण बॉलिवूडने जरा जास्तच फेमस केलेलं आहे. अम्ल इष्टता आणि अकामतश्च छर्दी ही 2 लक्षणं पिक्चरमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतात. पण नंतर मग हळूहळू पुढे जाऊन पादशोभ, पायावर सूज येते, स्तनपिनो, स्तन जड व्हायला लागतात, अन्नाचा विदाह जसं जसं गर्भ वाढत जातो आणि त्या गर्भाचा पोटावर दाब यायला लागतो आमाशयावर, त्यावेळी तो अन्नविदाह व्हायला लागतो. तर आता हे जर अशा पद्धतीने लक्षात ठेवले ना तर हे सगळे लक्षणं नीट लक्षात राहतात. आता हे व्यक्तगर्भिणीची लक्षणं आहेत. आता ती व्यक्तगर्भिणी काही 1 दिवस असते का? नाही. एकदा ती व्यक्तगर्भिणी म्हणजे 1 सव्वा 1.5 महिना झाला तिथपासून ते जोपर्यंत तिची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ती व्यक्तगर्भिणीच असते. तर त्यामुळे मग तिच्यात हळूहळू कृष्णचुचूक होतं, रोमराजी येते, कुक्षीमध्ये हळूहळू गरिमा यायला लागते. मूर्छा काय लगेच तिला रोज मूर्छा येईल असं नाही की तिला अधूनमधून चक्कर आल्यासारखं होणं, घाबरल्यासारखं होणं, उलट्या होणं, चव न लागणं. तर हे फर्स्ट ट्रायमिस्टरचे काही लक्षणं सेकंड ट्रायमिस्टरचे असतात, काही
थर्ड ट्रायमिस्टरचे लक्षणं. अशा पद्धतीने आपण जर त्याचा अभ्यास केला तर ते लक्षात ठेवायला एकदम सोपं जातो. नाहीतर मग असं पाहिलं बापरे एवढे लक्षणं आहेत, आता मी कसे लक्षात ठेवू वगैरे. तर असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि बरं हे काही काल्पनिक लक्षणं लिहिलेली नाही आहेत त्यांनी. कुठल्याही गर्भिणीला आपण जवळून पाहिलेलं असेल, पेशंट असो, आपल्या नात्यातले असो, तर ते आपल्याला हे सगळे लक्षणं तिच्यामध्ये असलेले दिसून येतात. तर त्याच्यामुळे यात काही वेगळं किंवा लक्षात ठेवायला अवघड असं काहीच नाही आहे. त्यानंतर मग पुढचा पॉईंट जो येतो तर तो आहे श्लोक नंबर 13 मध्ये आलेला आहे की तो नोट्समध्ये नाही आहे. तो नोट्समध्ये नाही आहे, तो तुम्हाला ॲड करावा लागेल की गर्भिणीने काय काय वर्ज करायचं. तर जे आपण गर्भोपघातकर भाव पाहिले चरकामध्ये, तर त्यातलेच काही मोजके भाव इथे आहेत. त्यात वेगळं काही नाही आहे. व्यायाम, अपतर्पण, अतिकर्षण, व्यवाय, दिवा स्वप्न, रात्री जागरण, शोक, यानरोहण, उत्कुटकासन आणि स्नेहादी क्रिया, शोणितमोक्षण, वेगविधारण. तर ह्या सगळ्या गोष्टी गर्भधारणेनंतर करायच्या नाही आहेत. तर हे जे आपण चरकोक्त गर्भोपघातकर भाव त्यांनी तर खूप जास्त डिटेलमध्ये दिले होते. सुश्रुतांनी त्यातले महत्त्वाच्या गोष्टी फक्त घेऊन इथे सांगितलेल्या आहेत. नंतर मग मासानुमासिक वृद्धी आलेली आहे या ठिकाणी. तर या नोट्समध्ये इथे खरं तर लिहिलं नाही, लिहायला पाहिजे होतं. ह्या नोट्स अशाच आपल्या स्टुडंटकडूनच आपण बनवून घेतलेल्या आहेत, तिला सांगून की असं 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 लिही. तर काही पॉईंट तिचे लिहायचे राहिलेले आहेत. तर त्यामुळे आपण ॲड करू शकता तिथे की मासानुमासिक वृद्धीचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर तो पॉईंट तिथे मेन्शन होणं गरजेचं आहे. आता मासानुमासिक वृद्धी आपण ऑलरेडी शारीरस्थानाच्या नोट्समध्ये पाहिलेली आहे, त्याच्यामुळे इथे परत लिहायची आपल्याला गरज अजिबात नाही आहे. पण या अध्यायात मासानुमासिक वृद्धी आलेली आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि जसं मी नेहमी सांगतो, या नोट्समध्ये जरी नसलं तरी तुम्ही जेव्हा नोट्स काढाल पहिल्या 4 ओळीमध्ये या अध्यायात काय 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 आलेलं आहे. तर आतापर्यंत जसं आलेलं आहे की बाबा गर्भधारणा कशी होते, ऋतुकाल, मग त्यानंतर ऋतुमतीची लक्षणं, आर्तवकाल, सद्योगृहीत गर्भिणीची लक्षणं, व्यक्त गर्भिणीची लक्षणं, मासानुमासिक वृद्धी, दौरूत, म्हणजे हे जे 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 आलेलं आहे ना, ते सगळं असं एकानंतर एक 3-4 ओळीमध्ये लिहून घ्यायचं की या अध्यायामध्ये या गोष्टींचं वर्णन आहे. कारण एखादा प्रश्न असा असतो की बाबा हे गोष्टी कुठं सांगितलेल्या आहेत, कोणत्या अध्यायात सांगितलेल्या आहेत. मग ते आपल्याला वेगळं पाठ करावंच लागत नाही. असं आपण लिहून टाकलं ना, त्याला विसरून जा. म्हणजे ते दरवेळी वाचताना आपल्याला आपोआपच लक्षात राहते की या अध्यायात आहे. किंवा पुढच्या वेळी एखादा प्रश्न सोडवताना आपल्याला एखाद्याचा रेफरन्स नाही आठवला तर अख्खं शारीरस्थान हुडकत बसायची गरज नाही. आपल्याला पटकन तिथे वरच्या 4-4 ओळी वाचल्या तरी पटकन कळतं की अरे हां, या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. मग मासानुमासिक वृद्धी आपण सगळी बघितलेलीच आहे. त्यानंतर मग त्याच्यात दौर्हृद पण एक पॉईंट आहे, तो इथे दिलेला आहे. तो मी त्यावेळी सांगितलाच होता तुम्हाला कुठे, ती मासानुमासिक वृद्धी की कशाशी दौर्हृद होतं त्या स्त्रीचं. तर त्याच्यानुसार सगळं ठरतं. राजदर्शनाला दौर्हृद झालं, त्याची इच्छा झाली तिला, तर तो अर्थवंत महाभाग होईल. आश्रमाचं झालं तर धर्मशील संन्यासी होईल, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. त्यानंतर गर्भाचं पोषण, उपस्नेहन आणि केदार कुल्या म्हणजे रसवाही नाड्यांद्वारे असं होतं. हा एक पॉईंट आहे. त्यानंतर आहे गर्भोत्पत्तीक्रम. आणि हे चरकामध्ये आलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आपण सुश्रुतामध्ये याच्या नोट्स शारीरमध्ये बघणार आहोत. आणि हे तसं तुम्हाला इथे दिसतंय की सुश्रुत शारीरमध्ये ह्या नोट्स आपल्याला इथे दिसत आहे. मग कुमारशिरा प्रत्येकात आता हे चरकामध्ये एक संभाषा परिषद झाली होती आणि सुश्रुतामध्ये पण संभाषा परिषद भरली होती. आणि प्रत्येकाला हे विचारलं गेलं होतं की बाबा काय मत आहे तुमचं, गर्भामध्ये आधी कुठला अवयव निर्माण होत असेल. तर त्यानुसार मग त्यांनी दिलेली उत्तरं आहेत. तर कुमारशिरा भरद्वाजांनी सांगितलं शिर निर्माण होतं आणि त्याचं नाव भरद्वाजच होतं. पण त्यांनी गर्भामध्ये आधी शिर निर्माण होतं असं मत मांडलं, म्हणून त्याचं नाव कुमारशिरा भरद्वाज असं झालेलं आहे. तर त्यामुळे त्याच्या नावातच येते कुमारशिरा भरद्वाज, कारण गर्भामध्ये क्षीर आधी निर्माण होतं असं मत त्यांनी मांडलं. नंतर कांकायनाने हृदय म्हटलं, भद्रकाप्याने नाभी म्हटलं, बडीशाने हस्तपाद होतं म्हटलं, भद्रशौनकाने पक्वाशय गुदप्रदेश सांगितला, विदेहाधिपती जनकाने ज्ञानेंद्रिय सांगितली, मरीची काश्यपांनी अचिंत्य असतं सांगितलं. आणि जसं मी नेहमी म्हटलं की एक जण असा असतो की नाही असं काही सांगता येत नाही, तर तशासारखं तर इथे मरीची काश्यपाकडे ती भूमिका होती की मरीची काश्यप म्हणतो अचिंत्य आहे. आणि धन्वंतरीने म्हटलं सर्व अंग प्रत्यंग साथ साथ आहे, हम सब साथ साथ है, हम साथ साथ है. तर ते धन्वंतरी दोन्हीकडे जे सर्व अंग प्रत्यंग सारखी निर्माण होतात असं म्हणणारे दोन्हीकडे धन्वंतरीच आहे. दुसऱ्या संभाषेत मात्र अशीच मतं मांडली कुठल्या अवयवाची, फक्त मांडणारे आचार्य वेगवेगळे होते. शौनक मुनीने शिर सांगितलं, कृतवीर्याने हृदय सांगितलं, पाराशर्याने नाभी सांगितलं, मार्कंडेयाने
हस्तपाद सांगितलं, सुभूती गौतम आणि मध्य शरीर सांगितलं. तर असं हे सुश्रुतामध्ये आले. मग आता आपल्याला दोघांचं कंपॅरिझन लक्षात ठेवायचं. हा चार्ट एकदम पिन पॉईंट महत्त्वाचा आहे, तर हा रोजच्या पाठांतराच्या वहीत घ्यायला काहीच हरकत नाही. याला रोजच्या पाठांतराच्या वहीमध्ये तुम्ही घेऊन टाका आणि त्याला व्यवस्थित पाठ करा. कुमारशिरा भरद्वाज, आता शिर आहे तर कुमारशिरा आणि इथे शौनक श श दोन्हीकडे तो तर कुमारशिरा तर लक्षातच राहतो आणि इकडे शौनक शिर श श हे आपल्याला लक्षात राहतं. हृदयामध्ये बघा के के कृतवीर्य कांकायन आणि तुम्ही त्या एकता कपूरच्या सिरियल जर पाहत असाल तर सगळे त्या हृदयाशी संबंधित असतात आणि मग सगळी ती कसोटू जिंदगी की कहाणी घर घर की क क क क क सगळी तिची के सिरीज असते. तर त्याच्यामुळे हृदय के के कांकायन कृतवीर्य. नाभीमध्ये बघा तर नाभीमध्ये भद्रकाप्य पाराशर्य नावं कसे आहेत बघा त्यांचे. तर नाभीमध्ये आपण तलवार खुपसली वगैरे ते काय कटप्पाने बाहुबली को क्यों मारा वगैरे सारखं तसं ते नाभीमध्ये तलवार खुपसली किंवा असा भाला मारला. आता रामायण महाभारतात तुम्ही पाहिलं असेल कुठे. तर नाभीमध्ये कसं भद्रकाप्य आणि भाला मारला तर पाराशर्य आहे ना. तर अशा पद्धतीचे ॲक्शन्स आपल्याला लक्षात येतात त्यांच्या नावावरून. नाभीमध्ये भद्र काप्य पाराशर्य. तर अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं आपण ते भद्रकाप्य पाराशर्य तर ते लक्षात राहतात आपल्याला. हस्तपाद मार्कंडेय मुनी, तर बडे हात पैरवाला माकड असं एक वाक्य लक्षात ठेवायचं. बडे हात पैरवाला माकड, तर हस्तपाद बडे, इकडे बडीश माकड मार्कंडेय मुनी आहे ना. तर मार्कंडेय मुनींना माकड म्हणायचं नाही आपल्याला, पण आपल्याला एक MCQ जर वाटत असेल तर त्यांची क्षमा मागून म्हणायला काहीच हरकत नाही आहे ना. तर त्याच्यामुळे बडे हात पैरवाला माकड असं लक्षात ठेवलं की आपल्याला ते लक्षात राहतं. आणि मग इकडे तर डबल डबलचं नाहीच आहे. भद्र शौनक पक्वाशय गुद प्रदेश आहे. विदेहाधिपती जनक, जनक म्हणजे सीतेचे वडील ते जे होते तर ते विदेह राजा होते जनक. ते त्यांनी ज्ञानेंद्रिय सांगितलं. मरीचिकाश्यप अचिंत्य असतो असं म्हटलं. सर्व अंग प्रत्यंग म्हणजे राहिलं फक्त काय आपल्याला मध्य शरीर सुभूती गौतम एवढंच पाठ करावं लागतं. तर त्याच्यामुळे ते तेवढं सहज लक्षात राहून जातं. त्याच्यात काही फार विशेष नाही. तर अशा पद्धतीने त्याला जर पाठ केलं तर ते आपल्याला खूप सहज लक्षात राहतं. आता यात हा चार्ट तर आलाच रोजच्या पाठांतरात आपण घेणार, पण याच्यात अजून काही गोष्टी ॲडिशनल आहेत तर त्या तुम्हाला पुस्तकातून थोड्याशा ॲड कराव्या लागतील. तर पुस्तकात तुम्ही या श्लोक नंबर 30मध्ये, या अध्यायाच्या श्लोक नंबर 30मध्ये, तर त्याच्यात काय आहे की प्रत्येकाने आधी कुठला अवयव निर्माण होतो हे तर सांगितलं आहेच आहे, पण त्याच्या मागचं कारण पण त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हा अवयव आधी का निर्माण होत असावा. तर मग जसं गर्भस्य खलु संभवतः पूर्वं क्षीरः संभवती इति आह शौनकः शिरोमूलत्वात प्रधान इंद्रियानाम, की शिर हे सगळ्या शरीराचं मूळ आहे आणि प्रधान इंद्रियानाम की सगळ्यात प्रधान इंद्रिय आहे असं त्यांनी सांगितलेले की या इंद्रियामधलं सगळ्यात प्रधान इंद्रिय आहे. आणि भगवद्गीतेमध्ये पण आलेलं आहे शिराचं वर्णन. ऊर्ध्वमूल अधशाख अश्वत्थम प्राहुरव्यम 15वा अध्याय कोणी पाठ केला असेल तर त्यांना माहिती असेल की आपलं शरीर कसं आहे. ऊर्ध्वमूल अधशाख म्हणजे मूळ हे वरच्या बाजूला आहेत, म्हणजे हे मेंदू हे मूळ आहे खरं तर, आणि हे शाखा ह्या अधशाख खाली आहेत. जनरली झाडांच्या बाबतीत मूळ हे खाली असतं आणि शाखा वरती येतात, पण आपलं उलटं आहे. आपल्या शाखा खाली आहेत, पाय हात, आणि मूळ म्हणजे शीर हे वरच्या बाजूला आहे. तर शिरोमूलत्वात शीर हे मूल आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर हृदय कृतवीर्याने जे सांगितलंय की ते बुद्धी आणि मनाचं स्थान आहे म्हणून हृदय आधी निर्माण होतं. पाराशर्यांनी सांगितलं नाभी आधी होते, कारण तर तोही वर्धते देहोदेहीनं, की बाळाची गर्भाची वाढ त्या नाभीतून गेलेल्या त्या याच्यातूनच अम्बिलिकल कॉर्डमधूनच होत असते, म्हणून त्यातूनच शरीराची वाढ होते नाभीतून, म्हणून तो पाराशर्याने म्हटले. पाणीपादमिती मार्कंडेय तन्मूलात चेष्टा या गर्भस्य, की त्याच्यानीच गर्भाच्या हालचाली होत असतात म्हणून हातपाय आधी निर्माण होतात गर्भामध्ये असं मार्कंडेयाने सांगितलं. मध्य शरीर सुभूती गौतमाने सांगितलेलं आहे, कारण त्याच्यानी सर्व गात्र त्याच्याशी बांधलेले असतात. मध्य शरीर आहे म्हणूनच त्याला डोकं जोडलेलं आहे, त्याला हात जोडलेले आहेत, त्याला पाय जोडलेले आहेत. तर त्यामुळे मध्य शरीर आधी निर्माण होतं असं मार्कंडेयाने सांगितलेलं आहे. मग नंतर धन्वंतरींनी म्हटलं की नाही तसं नाही आहे, सगळं अंग प्रत्यंग एकत्रच निर्माण होतात. आणि त्याला उदाहरण त्यांनी जे दिलेलं आहे तर ते उदाहरण त्यांनी आंब्याचं दिलेलं आहे. त्याला आंब्याचं उदाहरण च्यूतफल म्हणतात त्याला. तर च्यूतफल म्हणजे आंब. च्यूतफले परिपक्वे केशर मांस अस्थि मज्जा पृथक पृथक दृश्यन्ते कालप्रकर्षात तान्यव तरुणे न उपलभ्यन्ते सूक्ष्मत्वात, की एखादा फुलोरा असतो बघा, मोहर, आंब्याला खूप मोहर आला म्हणतो आपण, किंवा मग एकदम कैरी एकदम छोटीशी अशी बारीक लागलेली असते, तर त्यावेळी त्याच्यात त्याचं कोय वेगळी,
त्याचा गर वेगळा, त्याची साल वेगळी, असं करता येतं का? नाही करता येत, कारण तो एकदम फुलोरा आणि हे सूक्ष्म असतं, त्याच्यात काही करता येत नाही. पण मग जसं 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 त्याची वाढ होते, मग त्यातलं म्हणतो आपण, हा यार ही कोय छोटी आहे, कोय मोठी आहे, कोयीला आंबट आहे, गर चांगला आहे, साल चांगली आहे, केशर देठ वेगळा आहे, साल वेगळी आहे. तर अशा पद्धतीने त्याची सगळ्याच यांची एकत्रच वाढ होते. असं नाही की आधी कोय वाढली, मग साल वाढली, मग गर वाढला, असं होत नाही. सगळे अंग प्रत्यंग एकत्र. तर त्यामुळे सगळे अंग प्रत्यंग एकत्र वाढतात. याला उपमा कशाची दिलेली आहे? तर याला उपमा च्यूतफल, च्यूतफल म्हणजे आंब्याची उपमा दिलेली आहे. तर ह्या गोष्टी नोट्समध्ये ज्या नाही आहेत त्या तुम्ही थोडंसं ॲड करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग जसं चरक शारीरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं तिसऱ्या अध्यायात, की गर्भाचे मातृयादी भाव आलेले आहेत. मग ते भाव आपण कंपॅरिझन बघणार आहोत सुश्रुतामध्ये. तर त्या ठिकाणी ते आलेले आहेत, मातृज भाव, पितृज भाव, रसज भाव वगैरे वगैरे. तर रसज भाव म्हणजे मातेपासून मिळणारे भाव, पित्तापासून मिळणारे भाव, रसापासून. तर असं सगळे आपण बघूया. तर मातृज भावामध्ये चरकांनी मोठी लिस्ट दिलेली आहे, सुश्रुतांनी पण. सगळे जे अवयव आहेत ना, तर ते अवयव मातृज आणि पितृजच आहेत, एवढं नीट लक्षात घ्या. कारण रसजामध्ये किंवा आत्मजामध्ये, सत्वजामध्ये, सात्मजामध्ये अवयव निर्मिती नाही. अवयव हे सगळे आई आणि वडिलांचेच घेतलेले असतात. आता त्यात साधी गोष्ट आहे, की मातृज अवयव लक्षात ठेवण्यापेक्षा पितृज अवयव जर लक्षात ठेवले ना, की मग मातृज अवयव लक्षात ठेवायची गरज पडत नाही. मातृज अवयव लक्षात ठेवायची गरज पडत नाही, कारण मातृज अवयव भले मोठे आहेत. त्यामुळे पितृज अवयव लक्षात ठेवायचे. जे सगळे अस्थीशी संबंधित आहेत, कठीण आहेत, हार्ड आहेत, ते सगळे पितृज अवयव असतात. मग अस्थीशी संबंधित काय आहे? केश, है ना, श्मश्रू, नख, लोम, दंत, स्वतः अस्थी, ह्या सगळ्या गोष्टी, आणि शुक्र. तर हे सगळे काय आहे? पुरुष आहे. शुक्र तर पुरुषाशी संबंधित असल्यामुळे तो पितृज भाव. अस्थीशी संबंधित असलेले केश, श्मश्रू, नख, लोम, दंत, अस्थी, हे सगळे एकतर अस्थीचे उपधातू तरी आहेत, नाही तर मल तरी आहेत, आणि स्वतः अस्थी धातू, हे सगळे एकतर शुक्र. आणि उरलं काय? फक्त शिरा, स्नायू, धमनी. एवढे 3च पाठ करायचे तुम्ही नीट, की शिरा, स्नायू, धमनी हे पितृज भाव आहेत. नीट लक्षात घ्या. फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल. सगळं मातृज अवयव पाठ करत बसले, सगळे पितृज अवयव पाठ करत बसले, आणि ऐनवेळी पुन्हा कन्फ्यूज होत आहे, अरे यार पक्वाशय कुठं होतं. तसं करूच नका. आधी त्याला बघा काय आहे त्याच्यात. अरे हे अशी लिस्ट आहे, पितृजामध्ये हे अशी लिस्ट आहे, पितृजाची लिस्ट छोटी आहे, मग त्याच्यात काय करता येईल आपल्याला? सगळे हार्ड अस्थीशी संबंधित असलेले वेगळे करा. शुक्र एक त्याच्यात झालं, उरले फक्त शिरा, स्नायू, धमनी. हे शिरा, स्नायू, धमनी एकदा तुम्ही नीट पाठ केले की हे पितृज आहे. मग बाकीचे उरलेले सगळे मातृज, कारण बाकी कशामध्ये अवयव आलेलेच नाहीये. मग तुम्ही काही विचारा, बस्ती विचारा, आमाशय विचारा, हृदय विचारा, नाभी विचारा, आधरगुद विचारा, वपा विचारा, गुद विचारा, मृदुभाग, तर हे सगळं मातृज आहे. फक्त पितृज एवढे भाव. त्यानंतर आहे रसज भाव. मग रसज भावामध्ये म्हणजे रसापासून काय होते? तर शरीर, उपचय, बल, वर्ण, स्थिती, हानी. चरकांनी सांगितलंय शरीर, अभिनिवृत्ती, अभिवृद्धी, प्राणानुबंध, तृप्ती, पुष्टी, उत्साह, हे सगळे रसज भाव असतात. त्यानंतर मग आत्मज भाव काय आहे? तर आत्मज भाव आहेत तासु तासु योनिषु उत्पत्ती. तासु तासु योनिषु उत्पत्ती म्हणजे त्या त्या योनीमध्ये जन्म घेणं, हे आत्मज भाव आहे. की कोण कुत्रा होणार, कोण मासा होणार, कोण गाय होणार, कोण माणूस होणार. तर हे सगळे जन्म कुठे घ्यायचा ते आत्मा ठरवतो, कारण तो आत्मज भाव आहे. त्यानंतर मन हा आत्मज भाव आहे. इंद्रिय हे आत्मज भाव आहेत सगळे. प्राण, अपान, प्रेरणा, धारण, आकृती, स्वर, वर्ण, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, हे सगळे आत्मज भाव आहेत. धृती, बुद्धी, स्मृती, अहंकार, तर हे सगळे आहे. तर इकडे चरकांनी काय सुश्रुतांनी सांगितलेलं आहे? इंद्रिय, ज्ञान, विज्ञान, आयु, सुख, दुःख. तर सुश्रुतांनी एकदम शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, पण चरकांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यात आयु एक महत्त्वाचा भाग आहे, की आयु हा आत्मज भाव आहे. आयु हा आत्मज भाव आहे म्हणजे ते आपण म्हणतो की नाही, की काय जितनी चावी भरी रामने उतना चले खिलौना, वगैरे वगैरे, की ते आत्मज भाव म्हणजे तो आत्मा ज्यावेळी गर्भामध्ये प्रवेश करतो त्याच वेळी ठरलेलं असतं की त्याचं आयु किती असणार आहे. त्याची आयु किती असणार आहे ही त्याच वेळी ठरलेली गोष्ट असते. तर त्यामुळे हा आत्मज भाव आहे. आणि दुसरा आयु आलेला आहे खाली सातमेज भावामध्ये पण आलेलं आहे. सातमेज भावामध्ये पण आयु आलेलं आहे, सुश्रुतांनी सांगितलेलं आहे आयु. तर आयु हे 2 ठिकाणी आलेले आहे, आत्मज भाव, कारण त्यावेळी तो
असतोच. पण मग ज्याने ठरवलं नाही बाबा मला जायचंच आहे, मला आगाऊ कामं करायची आहेत, काहीतरी डोंगर चढायचे आहेत, कुठून तरी पॅरासेलिंग करायचं आहे, विमानातूनच उडी मारायची आहे, तर अशा वेळी त्यांनी मरण्याची शक्यता त्याची जास्त वाढते आणि मग त्यांनी तितकी जर आयुष्य आलं जरी तर मग त्याचा अकाल मृत्यू होतो. नाहीतर मग प्रत्येक याचं आयु ठरलेली असते त्या आत्म्याच्या ह्याच्यात. म्हणजे जन्म होतो तेव्हाच त्याची आयु निश्चित झालेली असते की या आत्म्याची एवढी आयु आहे. पण मग त्या सातम्यानी पण आहे की तेवढ्या जेवढी ठरलेली आयु आहे तेवढं व्यवस्थित जगणं हे त्या व्यक्तीच्या ह्याच्यावर पण असतं की स्वतःच्या सवयींवर, स्वतःची काळजी घेण्यावर, अशा स्वरूपाचं. कळलं? त्यानंतर मग सत्वज भाव म्हणजे मनाचे भक्ती, शील, शौच, द्वेष, स्मृती, मोह, त्याग, मात्सर्य, शौर्य, भय, क्रोध, तंद्रा, उत्साह, तैक्ष्ण्य, मार्दव, गांभीर्य, अनवस्थित चित्त. तर हे सगळे जे आहेत हे सत्वज भाव आहेत. तर हे उत्साह बघा रसज भाव पण आहे, उत्साह हा सत्वज म्हणजे मनाचा भाव पण आहे. आणि सात्मेज म्हणजे ॲक्वायर्ड की काय काय सात्म्य असतं त्याला, तर त्याच्यानुसार आरोग्य हा सात्मेज भाव आहे. अनालस्य, आळस करायचा नाही करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. याच्यात तुमच्या माता पिता आत्मा सत्व याच्यात कुणाचाही संबंध नाही. याच्यात तुमचा आणि केवळ तुमचा स्वतःचा संबंध आहे. त्यामुळे तुम्ही आळस करत असाल तर हा तुमचा दोष आहे केवळ. याच्यात कुणाचाच बाकी ना मनाचा दोष आहे, ना आत्म्याचा दोष आहे, ना आईवडिलांचा दोष आहे, ना रसधातूचा दोष आहे. तुमचा दोष आहे तो. त्याच्यामुळे अनालस्य, अलोलुपत्व की एखाद्याविषयी हावरटपणा असणं नसणं, इंद्रिय प्रसाद, स्वर वर्ण बीज. आता हां, स्वर वर्ण हे इकडे आत्मज भावात पण होते. स्वर वर्ण आयु हे 2-3 गोष्टी अशा आहेत ज्या आत्मज पण आहेत आणि सात्म्यज पण आहेत. तर हे सगळे अशा पद्धतीचे भाव आहेत. सत्वज भाव सुश्रुतांनी इथे न सांगता नंतर पुढे वर्णन केलेले आहेत. येस, तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे भाव आपण पाहिले. त्यानंतर मग गर्भलिंगाचा अनुमान हा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये की पुरुष असेल तर काय दक्षिणेस्तने प्रयोदर्शन, दक्षिणाक्षी महत्त्व म्हणजे मोठी होणे, दक्षिण सगळं उजव्या बाजूचं असेल तर दक्षिण. फक्त त्याच्यात एक नीट लक्षात ठेवण्यासारखं आहे, स्वप्नामध्ये पद्म, उत्पल, कुमुद, आम्रतका आदी पुल्लिंगी पदार्थांचं दर्शन होणं आणि पुस्वप्नदर्शिनी असं जे आहे की पुल्लिंगी पदार्थांचं दर्शन होणं आहे ना, तर हे कशाचं लक्षण आहे, तर हे पुरुष गर्भाचं लक्षण आहे. तर त्यामुळे असं वाटतं आपलं स्वप्नामध्ये कमळ दिसतंय, वेगवेगळे फुलं दिसत आहेत हे वगैरे, तर समजायचं की मग सॉरी स्त्री असेल सॉरी, तर असं नाही आहे. तर स्वप्नामध्ये पद्म, उत्पल, कुमुद वगैरे दिसत असेल तर ते पुरुष असतो. तर हे नीट लक्षात ठेवा. एकदा महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि मग स्त्रीमध्ये त्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी, सगळ्या डाव्या बाजूनी स्त्रीलिंगी स्वप्न पडणं, सव्याता गर्भा, न च वृत्त गर्भा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की गोलाकार गर्भ नसतो. तो गोलाकार गर्भ हा पुरुषाचा असतो आणि गोलाकार नसलेला जो गर्भ असतो तो स्त्रीचा असतो. सव्य दुग्धा, नृसंगीत, नृत्य, वादित्र हे सगळं जर आवडत असेल संगीतामध्ये, डान्समध्ये, गंधमाला आवडत असेल तर समजायचं स्त्री गर्भ पोटामध्ये आहे असं आपण समजायला हरकत नाही. त्यानंतर नपुंसक आहे, मिश्रित लक्षणं असतील, पार्श्वोदयम उन्नतम असं असेल, दोन्ही पार्श्व उन्नत, तर समजायचं ते पुरस्तात निर्गत उदर, पोट पुढे आल्यासारखं वाटत असेल आणि स्त्री पुरुष दोघांची मिक्स लक्षणं असेल तर ते नपुंसक आहे. आणि यमगर्भामध्ये द्रोणीभूत उदर सांगितलेलं आहे, द्रोणीभूत उदर. आणि हे पार्श्वोदय उन्नत द्रोणी इव हे वाग्भटाने सांगितलेलं आहे की पार्श्वोदय उन्नत द्रोणी इव हे वाग्भटाचं आलेलं आहे. तर इथे थोडंसं तिने पेन बदलून नाही लिहिलं सांगितल्यानंतरही, पण त्यामुळे मग असं होतं, मग तिने वा पण नाही लिहिलं ब्रॅकेटमध्ये. पण तुम्हाला सांगून ठेवतो की मध्यनिम्न कुष्णी आणि द्रोणीभूत हे सुश्रुतानी यमगर्भाचं सांगितलं आहे, पार्श्वोदय उन्नत द्रोणी इव हे वाग्भटाने सांगितलेलं आहे त्याचं. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि जी नाही आहे याच्यामध्ये ती गोष्ट यात अजून ॲड करून घ्या. ते आहे श्लोक नंबर 34. श्लोक नंबर 34मध्ये तसा तो पॉईंट आहे. इथे जो चार्ट आहे ना त्याच्यात शेवटच्या पानावर सगळ्यात वरती लिहिलं आहे बघा तिने, सगळे वरती लिहिलं आहे. खाली ओळ उरली नसेल आणि तेवढ्यासाठी काय पुढचं पान घ्यायचं म्हणून सगळ्यात वरती. तर नोट्स जरा नीट बघितलं तर लक्षात येईल. सगळ्यात वर आहे की अंग प्रत्यंग निवृत्ती ही स्वभावाने होते. अभिनिवृत्ती म्हणजे अंग प्रत्यंग तयार होणं आणि अंग प्रत्यंग निर्मितीमध्ये जे काही गुण अवगुण असतात, गुणा अगुणा की जे गुण म्हणजे चांगल्या पद्धतीची होणं किंवा दोषयुक्त होणं, हे जे असतं हे धर्म अधर्म निमित्त असतं. हे धर्म अधर्म निमित्त असतं आहे ना, गुणागुण. अंग प्रत्यंग निर्मिती कशामुळे होते? स्वभावामुळे होते. त्यातली गुणागुण म्हणजे त्यात उत्कृष्टता किंवा निकृष्टता असणं हे धर्म किंवा अधर्मामुळे होणारी गोष्ट आहे. येस, तर हा अध्याय या ठिकाणी इथे संपला. व्यवस्थित वाचा.